जय महाराष्ट्र मित्रांनो, 2000 प्लस जागांसाठी ऍक्सिस बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करू शकताय, एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे यांच्या करिअर पेज वरून आपण अप्लाय करणार आहोत. संपूर्ण माहिती सांगतोय. मग तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय किंवा जॉबची शोधत असाल, नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशी सिलेक्शन प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय करिअर ऍट ऍक्सिस बँक या वेबसाईटवर तुम्हाला घेऊन आलोय. भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, भरपूर साऱ्या ठिकाणी आहे, पण सध्या ज्या मोठ्या प्रमाणात हायरिंग होते, जसं की तुम्ही ते बघू शकताय 999 ओपनिंग आहे या पहिल्या पोस्टसाठी आणि रिमोट वॅकन्सी असणार आहे. रिमोट म्हणजे तुम्ही जिथे राहतात तिथून हे तुम्ही काम करू शकताय. ह्युमन रिसोर्स टॅलेंट ऍक्विजिशन ही तुमची पोस्ट असणार आहे. म्हणजे या 999 वॅकन्सी प्लस तुम्ही ते बघू शकताय कंझ्युमर सेल्स मॅनेजर पर्सनल लोन ब्रँच यासाठी सुद्धा भरती होते. 1000 ओपनिंग्स आहे, पॅन इंडियामध्ये आहे. म्हणजे भारतामधून तुम्ही कुठून आहात, म्हणजे महाराष्ट्रात नाही कुठून आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. प्लस तुम्हाला लोकेशन वाईज जॉब पाहिजे, जसं की मुंबईमध्ये पाहिजे आहे किंवा पुण्यामध्ये पाहिजे आहे, किंवा यांच्या करिअर पेजवरच आपण आलो तर इथे बघा मुंबई दिलेलं आहे, पुन्हा तुम्ही ते बघा मुंबई दिलंय, नागपूर दिलंय, अजून तुम्ही खाली स्क्रोल करा नाशिक दिलंय, अजून तुम्ही खाली स्क्रोल करा पुन्हा इथे बघा नाशिक आलंय, कोल्हापूर आलंय. तर अशा भरपूर ठिकाणी वॅकन्सी आहे. इथे बघा पुन्हा पुणे आलेलं आहे. तर अशा अनेक ठिकाणी या वॅकन्सी आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं संपूर्ण माहिती समजून घ्या. आता सगळ्यात जास्त जे वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. फ्रेशर्ससाठी आहे. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. पण जसं की तुम्ही फ्रेशर्स आहात ते बघा 0 to 1 year एक्सपिरियन्स, म्हणजे एक तर पूर्णपणे तुम्ही फ्रेशर्स पाहिजे, नाही तर कमीत कमी 1 वर्षाचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे. ह्युमन रिसोर्स यासाठी ही पोस्ट असणार आहे. ओके, मग खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचं डिव्हिजन कुठलं आहे तर HR डिपार्टमेंट तुमचं असणार आहे. काम काय तर बघा, द HR डिपार्टमेंट हँडल अ रेंज ऑफ डिफरंट फंक्शन विद इन अन ऑर्गनायझेशन लाईक हायरिंग. म्हणजे जे वेगवेगळ्या भरती निघत असतात ऍक्सिस बँकेमध्ये ते हँडल करायचं काम, किंवा तुम्ही ते बघू शकताय त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम किंवा डेव्हलपमेंट द्यायचं काम, हे सगळं काम HR डिपार्टमेंट थ्रू होतं आणि त्यासाठीच ही भरती होती. आता रिमोट जॉब असल्यामुळे काय, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, वायफाय आहे, तुम्ही घरून करू शकताय. जस्ट हे तुम्हाला डेली काय काय आहे ते सांगत जातील. त्यानुसार कोणाला ट्रेनिंग द्यायची, कशी द्यायची, कोणाची मीटिंग कधी शेड्यूल करायची, भरती वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या शहरांसाठी निघताय ते अलाइन करायचं, ते MS Excel MS ऑफिसमध्ये डाटा मेंटेन करायचा, अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे. बघा सगळं तुम्हाला समजून सांगतोय अगदी मराठी भाषेत सोप्या शब्दांमध्ये. ओके, हे तुम्हाला काम समजलंय म्हणजे अप्लाय करणं पण तुम्हाला आता समजेलच. ओके, यासाठी काय काय रिस्पॉन्सिबिलिटी येतं तेच की नवीन नवीन स्टाफ भरती करायचा, वेगवेगळ्या पोझिशन्स असतात त्यानुसार, त्याच्यानंतर त्याची ऍड झाली मग लिंक्डइनवर टाकणं किंवा यांचे करिअर पेजेस आहेत त्यावर टाकणं, अशा प्रकारे तुम्हाला त्यांची ऍड टाकायची. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर रोल प्रोफिशियन्सी काय काय त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता जर का इथे अप्लाय करायचं तर यासाठी, कारण की ही HR साठी भरती आहे त्यामुळे त्या रिलेटेड शिक्षण मागितलंय, जसं की MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही ते अप्लाय करू शकता या पोस्टसाठी. पण बाकीच्या पोस्टसाठी तुम्ही 12वी पास ग्रॅज्युएट आहात तरी करू शकताय. जसं की आपण दुसरी पोस्ट बघू, अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतोय. इथून आपण अप्लाय करू शकतोय, पण एकदमच शेवटी तुम्हाला सगळं अप्लाय करून दाखवतोय. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे हे कंझ्युमर सेल्स मधून असणार आहे. इथे पण पॅन इंडिया 1000 वॅकन्सी आहे. इथे पण फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय. काम काय करायचंय तर अबाउट यांच्याबद्दल माहिती दिली आहे. अ सेल्स मॅनेजर इज अ पार्ट ऑफ बँक सेल्स. त्याच्यानंतर त्याचं काम काय, रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट अ कस्टमर फॉर द बँक न्यू बिझनेसेस. म्हणजे थोडक्यामध्ये बघा वेगवेगळे नवीन शॉप्स ओपन होत असतात, दुकान ओपन होत असतात, मग त्यांना करंट अकाउंट ओपन करायचं असतं किंवा त्यांचे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहे त्या रिलेटेड त्यांना माहिती देणं आणि कस्टमर ऑनबोर्डिंग करणं, अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. ओके, इथे माहिती सगळी दिलेली आहे. तुमचं बिझनेस गोल काय कसं आहे. आता हे पर्सनल लोन रिलेटेड असणार आहे त्यामुळे ड्रायव्हिंग झालं किंवा हे झालं बघा, या रिलेटेड सगळी माहिती दिली आहे. एकदा तुम्ही वाचून घ्या.
बाकी अजून पाहायला गेलं तर कुठले कुठले स्किल्स पाहिजे, कस्टमर एक्सपिरियन्स असेल तर कसा पाहिजे त्याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ, फ्रेशर्स असेल तर 0, एक्सपिरियन्स असेल तर 1 ते 3 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे. ओके, लोकेशन वाईज जॉब असणार आहे, म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती ज्या पण ठिकाणी आहे यांचे ऑफिसेस आहे त्या ठिकाणी हा जॉब असणार आहे. ही झाली दुसरी वॅकन्सी. तिसरी वॅकन्सी ज्यांना मुंबईमध्ये पाहिजे तर त्यांच्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटची आहे. संपूर्ण माहिती दिली आहे, तुम्ही बघू शकताय आणि यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पुण्यासाठी पण बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट. बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट ही अशी पोस्ट आहे की प्रत्येक शहरामध्ये यांच्या जेवढ्या ब्रँचेस आहे त्या प्रत्येक ठिकाणी ही वॅकन्सी अवेलेबल आहे. मग तुम्ही कुठूनही असाल तिथे अप्लाय करू शकताय. मग बिझनेस डेव्हलप करायचा थोडक्यात काय, म्हणजे अकाउंट झाले किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहे, क्रेडिट कार्ड झाले किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात, लोन्सचे प्रोडक्ट आहे, त्याबद्दल लोकांना माहिती द्यायची, जागृत करायचं आणि लीड जनरेट करायचं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. ओके, अजून पुढे गेलं तुम्हाला असं वाटतं यार मला माझ्या शहरामध्ये शोधायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. पहिल्या दोन्ही वॅकन्सीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. इथे लोकेशन वाईज तुम्ही सर्च करू शकता, कुठे पाहिजे इथे बघा सगळं दिलंय. जसं की इथे बघा अहमदाबाद येत आहे किंवा वेगवेगळ्या सिटीज येतात, जसं की बघा अकोल्यामध्ये 5 आहे. अजून खाली स्क्रोल करा, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधले कुठे पाहिजे आहे, जसं की बघा अजून खाली स्क्रोल केलं अमरावतीत 5 आहे. हे बघा तुम्ही ते सर्च पण करू शकताय किंवा इथे खाली स्क्रोल करत गेलं तर तुमचं सिटीजचं नाव दिसेपर्यंत तुम्ही ते सर्च करू शकताय. जसं की इथे बघा वेगवेगळे येत आहे, बघा दिल्ली येत आहे, असं येत आहे, तर आपल्या महाराष्ट्रातले पण भरपूर सारे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सनुसार शोधा, किती एक्सपिरियन्स आहे, नसेल तर इथे 0 सर्च करून तुम्हाला सर्च म्हणायचं आहे तर 0 वाले येतील. पण हे बघा अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते दिसून जाईल, जसं की बघा मुंबईमध्ये पुन्हा आलाय. त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल करा, पुन्हा मुंबईमध्ये तुम्हाला दिसून जाईल. अजून खाली स्क्रोल करा, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त ऑफिस आहे, कारण की मुंबईमध्ये म्हणजे हेड ऑफिस आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये, इथे बघा नाशिकमध्ये, पुन्हा इथे नागपूरमध्ये. अजून खाली स्क्रोल करा, पुन्हा नाशिकमध्ये. तुम्हाला नाशिकचं बघायचं असेल तर यावर क्लिक करायचं आहे, पुन्हा सगळी माहिती आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जॉब शोधू शकताय, सर्च करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, कारण की तुम्हाला समजून गेलं की सर्च कसं करायचं. मी तुम्हाला सांगितलं एक्सपिरियन्स वाईज तुम्ही सर्च करू शकताय किंवा डायरेक्टली सर्च करू शकताय. ओके, आता मी ते 0 टाकून सर्च केलंय. ओके, आणि सर्च म्हटलंय तर 0 एक्सपिरियन्स वाले जॉब माझ्यासमोर आलेले आहे. मग माझ्या सिटीमध्ये माझ्या जवळ असेल तर, जसं की आता हे मुंबईमध्ये मला पाहिजे, तर यावर क्लिक केलं, सगळी माहिती वाचली, मला हा जॉब जमू शकतोय, माझ्याकडे हे स्किल्स आहे हे मला माहिती आहे, तरच मी अप्लाय करेल. नसेल तर अप्लाय करण्यात काय अर्थ नाही. फॉर्म कसा भरायचा, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे अपलोड करायचा आहे. त्या रेझ्युमेमध्ये कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, मग सेल्ससाठी अप्लाय करताय तर त्या रिलेटेड स्किल, किंवा मग तुम्ही HR साठी अप्लाय करताय मग त्या रिलेटेड स्किल तुमच्या रेझ्युमेमध्ये CV पाहिजे. नसेल तर ऍड करून घ्या, इथे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वगैरे पुस्तकं मी ऍड करून देईल. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, जिथे जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे. इथे फर्स्ट नेम टाकलं तरी चालेल, अपलोड रेझ्युमे करायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, पिनकोड टाकला तरी चालेल, डिसेबल आहात, येस नो जे पण आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या प्रश्नांचे उत्तर देऊन टाकायचं आहे, जेंडर तुमचं काय ते टाकून घ्यायचं आहे, सिटी तुमची टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आहे का असेल तर टाका, नसेल तर 0 करायचं आहे, किंवा काही महिन्यांचा असेल तर टाका, नसेल तर 0 करून घ्यायचं आहे. यावर क्लिक करून सबमिट ऍप्लिकेशन करायचं आहे. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे, ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. इथे वयाची अट दिलेली नाही आहे. महत्वाचं म्हणजे शिक्षण पोस्टनुसार वेगवेगळं आहे, त्यामुळे तुम्ही ज्याच्यात बसतात तिथे अप्लाय करू शकताय, तुम्ही जिथे राहतात तिथे सुद्धा आहे, रिमोट सुद्धा आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच करिअर गायडन्स, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.